ओबीसी विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेल्या वसतिगृहाच्या उभारणीसाठी ओबीसी संघटनेने चंद्रपूरच्या समाज कल्याण कार्यालय परिसरात मुक्काम आंदोलन सुरू केले। 72 नवी वसतिगृह ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याची घोषणा सरकारने केली। त्यासंबंधीचे आदेशही काढले। त्यानुसार विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागवले गेले। मात्र अजूनही ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध झालेले नाहीत। त्यामुळे गरीब घरची मुले भाड्याने राहत आहेत। त्यासाठी मिळेल ती कामे करून घराचे भाडे देत आहेत। हे चित्र बदलण्यासाठी आज ओबीसी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला। समाज कल्याण अधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी तिथेच मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला। जोपर्यंत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळणार नाहीत तोपर्यंत मुक्काम इथेच कायम राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। 72 ओबीसी वसतिगृह सुरू करतो म्हणून सरकारने आदेश काढला। मार्च महिन्यामध्ये त्यांनी प्रक्रिया राबवली। आमच्या विद्यार्थ्यांना अर्ज मागितले। प्रत्येक कार्यालयाने निवड यादी लावली, परंतु प्रत्यक्ष आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिलेला नाही। हा आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांची धोका आहे। एससी एसटी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल सुरू झालेले आहेत आणि आमचा ओबीसी विद्यार्थी आजही ओबीसी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत आहे। त्याला पार्ट टाइम जॉब करावा लागत आहे। दवाखान्यात कोणी काम करत आहे, कोणी कॅटरिंग मध्ये काम करत आहेत आणि अशा पद्धतीने आमचा विद्यार्थी, ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही वसतिगृहापासून वंचित आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये आमचा विद्यार्थी कसा टिकणार आहे? आणि म्हणून सरकारला जॉब विचारण्यासाठी आमचं आंदोलन आहे। सरकार आम्हाला वारंवार सांगताय की आमचा डीएनए ओबीसीचा आहे। खरंच सरकारचा डीएनए जर ओबीसी असेल तर ओबीसी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या त्यांनी मान्य केला पाहिजे। हे ओबीसी वसतिगृह फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू झालं पाहिजे। आधार योजना सुरू केलेली आहे, परंतु ती आधार योजना सुद्धा फक्त सिनियर कॉलेजसाठी आहे, ती कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लागू झाली पाहिजे। या प्रमुख मागण्यासह या ठिकाणी आज आम्ही मुक्काम आंदोलन करतोय। आज आम्ही या ठिकाणी आमची बॅग्स घेऊन आलो, आमचं सगळे सामान घेऊन आलो आहे। आम्ही या ठिकाणी कार्यालयामध्ये मुक्काम करणार आहे। पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी अडवलेलं आहे, आम्हाला समोर जाऊ देत नाही आहेत। हे एक प्रकारची आमच्या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि म्हणून मी सरकारला, प्रशासनाला या ठिकाणी आम्ही इशारा देतो आहे की तुम्ही आमच्या छातीवर गोळ्या जरी झाल्या तरी आता आम्ही थांबणार नाही आहेत। आमचे आंदोलन पेटणार आहेत आणि म्हणून आमच्या मागण्या जर त्वरित पूर्ण झाल्या नाही तर याचा परिणाम सरकार आणि प्रशासनावर होणार आहे। जय ओबीसी।